मनोज खरे, धाराशिव। आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी नव्याने लोक आंदोलन न्यास या संघटनेची गेल्या महिन्यात बांधणी चालू केली आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। आजची जी बैठक होती ती कार्यकारिणी जिल्ह्याची जाहीर करायची आहे, त्याच्यासाठी बैठक घेतलेली आहे। याच्यामध्ये पुढील काम असं असणार आहे की जिल्ह्याच्या तालुक्याच्या खेडेगावापर्यंत लोकजनजागृती करून आपणाला सामाजिक सेवेत कार्य करणारे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याच्या विरुद्ध लढा उभा करायचा आहे। आणि लढा उभा करण्यासाठी आपणाकडे सर्वसामान्य जनता ही 90% चांगली आहे, 5% फक्त लुटारू जनता आहे। त्यांच्या विरोधात आपणाला काम करण्यासाठी लोकजनजागृती करून लोक आंदोलन उभा करायचं आहे। याच्यासाठी ही आजची बैठक होती। जनता लुटारू आहे का नेते लुटारू? तुम्ही जनता लुटारू म्हणले, 5% जनता अशी आहे की त्याच्यामध्ये काही अधिकारी आहेत, काही पुढारी आणि काही गुत्तेदार, हे 5% जनतेमधलेच लोक आहेत। हे काय करतात, 95% लोकांची लूट करतात। तर ह्यांना लूट करण्यापासून, चुकीचे गोष्टी करण्यापासून रोखण्यासाठी जनता ही रस्त्यावर आली पाहिजे, या उद्देशाने लोक आंदोलन न्यास ही संघटना अण्णांनी उभा केलेली आहे। लोक जनजागृती केली तरच हे सर्व थांबेल, ठिकाणावर येतील आणि जनता मालक आहे हा महत्त्वाचा उद्देश या संघटनेतून देऊन जनतेला रस्त्यावर उतरवायचे। बाकीचे सगळ्या पद्धतीने आपल्याला काम करायचे आणि त्या पद्धतीने काम करत असतानाच लोक जनजागृती होणार आहे। जनतेला रस्त्यावर त्यांचे अधिकार आपल्याला जागृत करून द्यायचे आहेत। कशा प्रकारचे काय प्रोग्राम असणार आहे आपला? इथून पुढे प्रोग्राम असा असणार आहे की सार्वजनिक विषय, आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपला शेती विषय असेल। आपणाला आता आम्ही थोड्याच दिवसामध्ये निवेदन देणार आहोत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना की हमी भाव एकतर कमी आहे, पण तरी पण जो हमी भाव आहे त्या भावात तरी सगळीकडे खरेदी झाली पाहिजे। म्हणजे सर्वसामान्याचे सर्वांचे जे विषय असतील अशा विषयामधून आम्ही प्रत्येक कामात लक्ष घालणार आहोत। जे पण सार्वजनिक विषय आहेत त्या कामात आम्ही ती कामं घेऊन पुढे जाणार आहोत। अण्णांची आपली कधी भेट झाली आणि काय आपल्याला मार्गदर्शन केलं आहे? अण्णाची आता कालच्या जानेवारीच्या 5 तारखेलाच माझी अण्णांच्या उपस्थितीतच जिल्हाध्यक्ष नियुक्ती पदाची मला पत्र मिळालेलं आहे। अण्णांच्या भेट ज्यावेळेस त्यांचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी। आणि कालच्या आज महिना झालं, 1 महिना झाला बरोबर मला जिल्हाध्यक्षपद मिळून, त्यावेळेस अण्णांच्या बैठकीत गेलो होतो आणि अण्णांनी सांगितले की जास्तीत जास्त आपण कसं आपल्या शब्दाला वजन राहील त्या पद्धतीनं काम करा। अण्णा एवढा माझ्या एवढा त्याग करू नका, तुम्ही मी भरपूर त्याग केला त्या पद्धतीने करू नका, पण थोडं थोडं तर त्या एरियात काम करा आणि ते काम करण्यासाठी स्वतःला डाग लागू देऊ नका। अण्णाचं सध्या 90 वर्ष चालू आहे तरी पण अण्णाला एक डाग नाही। इकडच्या पण हातात द्या ना, इकडच्या पण हातात द्या, म्हणजे व्यवस्थित